नमस्कार मंडळी, बघूयात आजचा पहिला पदार्थ। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 ग्लास आपल्याला कडकडीत गरम करून घेतलेलं पाणी घ्यायचे। यामध्ये 1 वाटी सोया वडी घालून घ्यायची आहे। ही सोया वडी आता भिजायला ठेवायची आहे। साधारण 15 मिनिटांसाठी सोया वडी भिजायला ठेवायची। सोया वडी भिजल्यानंतर यातील जे पाणी आहे ते असं हाताने आपल्याला नितळून घ्यायचं आहे। आता या सोया वडीचा आपल्याला कीमा तयार करायचा आहे। तर त्यासाठी एक मिक्सीचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ही सगळी सोया वडी घालून घ्यायची आणि या पद्धतीने याला आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। असं आपल्याला थोडंसं जाडसर हे मिश्रण हवं आहे। इथे आपण कीमा पाव तयार करत आहोत। तर त्यासाठी कढईमध्ये पोहे खायचे 2 छोटे चमचे तेल घालायचं आणि यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचं। तुपाचा फ्लेवर यामध्ये अप्रतिम लागतो। 1 चमचा यामध्ये मोहरी घालायची। मोहरी चांगली तडतडल्यानंतर यामध्ये खडे मसाले घालायचे। इथे मी 1 इंच दालचिनी घेतलेली आहे, 1 तेजपत्त्याचं पान, 2 लवंग, 2 मिरे, अर्ध चक्री फूल आणि 1 हिरवी वेलची घेतलेली आहे। पाव चमचा हिंग घालायचं, 1 चमचा जिरं घालून घ्यायचे आणि खडे मसाले 1 ते 2 सेकंद तेलावरती चांगले परतून घ्यायचे। 1 मोठी वाटी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि 10 ते 12 कढीपत्त्याची पानं यामध्ये घालायची। आता कांदा मऊ होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा परतून झाला, यामध्ये आता 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आहे आणि कांद्यासोबत ही पेस्ट आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली परतून घ्यायची। आता यामध्ये 1 वाटी आपल्याला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे। टोमॅटो परतून घेतला, आता यामध्ये आपल्याला शिमला मिरची घालून घ्यायची आहे। तर इथे मी 1 वाटी शिमला मिरची घेतलेली आहे, अगदी बारीक चॉप करून घेतलेली आहे। आता ही शिमला मिरची आपल्याला झाकण ठेवून मस्त वाफेमध्ये शिजवून घ्यायची आहे। मंडळी, जर तुम्हाला रेसिपीज आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होतो ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल। इथे मी ही शिमला मिरची देखील चांगली शिजवून घेतलेली आहे वाफेमध्ये। यामध्ये पोहे खायचे 2 चमचे दही घालायचं आहे। दही घातल्यामुळे या पदार्थाची चव अप्रतिम लागते। 1 चमचा लाल तिखट घालायचे, 1 चमचा काश्मीरी मिरचीचं तिखट घालायचं रंगासाठी आणि 1 चमचा काळा मसाला घालायचा। काळा मसाला नसेल तर पावभाजी मसाला घालायचा आणि पाव चमचा गरम मसाला घालायचा। मसाले चांगले मस्त परतून घ्यायचे 2 ते 3 मिनिटं आणि नंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास पाणी घालायचे। आता झाकण ठेवून आपल्याला एक वाफ या मसाल्याला काढून घ्यायची। मसाल्यावरती वाफ आल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचे आणि आता तयार करून घेतलेला जो कीमा होता सोयाबीनचा तो यामध्ये घालून घ्यायचा आहे। मंडळी, संध्याकाळी भाजीपोळी बनवायचा कंटाळा येतो त्यावेळेस आपण हा कीमा पाव बनवून घेऊ शकतो। चवीला अगदी भन्नाट लागतो। मला यामध्ये थोडंसं पाणी कमी वाटत होतं त्यामुळे यात मी अर्धा ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे। आता झाकण ठेवून याला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। बघा, इथे मी एक वाफ काढून घेतलेली आहे। मस्त असा इथे आपला हा कीमा तयार झालेला आहे। सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर यावरती घालून घ्यायची आहे। इथे आपला मस्त असा सोयाबीन कीमा तयार झालेला आहे। हा कीमा आपण पावासोबत सर्व करणार आहोत। तर त्यासाठी सगळ्यात आधी पाव भाजून घ्यायचे आहे। तर इथे मी पॅनमध्ये 1 चमचा बटर घातलेला आहे आणि यावरती थोडीशी कोथिंबीर घालून घेतली। हे पाव आपल्याला दोघी बाजूंनी मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। पावाची एक साईड भाजून झाल्यावरती पाव उलटून घ्यायचा आणि दुसऱ्या साईडने देखील भाजून घ्यायचा। तयार झाला इथे आपला मस्त असा चमचमीत कीमा पाव। चवीला हा कीमा पाव अप्रतिम लागतो। एकदा जर तुम्ही बनवला तर नेहमीच बनवाल, इतका चविष्ट तयार होतो। एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ आपल्याला खूप चटपटीत बनवायचा आहे। त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला ठेचा तयार करायचा आहे। कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल घातले। आता तेल छान गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया। जिरं छान तळतडल्यानंतर यामध्ये आपल्याला मिरची घालून घ्यायची आहे। इथे मी पोपटी मिरचीचा वापर केलेला आहे। ही मिरची चवीला खूप कमी तिखट असते। 4 मिरच्या घेतल्या होत्या त्या अशा तोडून तेलामध्ये घालून घेतल्या। जर तुम्हाला हा ठेचा तिखट हवा असेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा वापर सुद्धा करू शकता। आता आपल्याला ही मिरची पांढरी डाग येईपर्यंत तेलावरती छान परतून घ्यायची आहे। इथे मी मिरची छान परतून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला पाव कप कच्चे शेंगदाणे घालायचे आहे आणि 20 ते 25 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहे आणि 2 मिनिटं आपल्याला छान हे सर्व जिन्नस पुन्हा परतून घ्यायचे आहे तेलावरती।
असं याला परतून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे मिश्रण तयार झालं आहे। गॅस बंद करून घेऊयात आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूयात। आता जराही पाण्याचा वापर न करता मिक्सरमधून आपल्याला अशा पद्धतीचा हा ठेचा जाडसर वाटून घ्यायचा आहे। इथे तुम्ही ठेचा तयार करण्यासाठी खलबत्ता सुद्धा वापरू शकता। आता पुढची प्रोसेस बघूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 5 लसणच्या पाकळ्या आणि 3 हिरवी मिरची घेतली आहे। तिखट आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। आता यामध्ये 1 चमचा आपण जिरं घालूया आणि हा पदार्थ खूप चटपटीत तयार व्हावा त्यासाठी इथे मी 1 वाटी पुदिना घेतलेला आहे आणि 1 वाटी आपल्याला यात कोथिंबीर घालायची आहे। आता पाण्याचा जराही वापर न करता याची आपल्याला अशा पद्धतीची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। इथे मी 2 मीडियम साइजचे बटाटे उकळून घेतले आणि त्यांची साल काढून घेतली। आता हे बटाटे आपल्याला अशा पद्धतीने किसणीवरती किसून घ्यायचे आहे। आता यामध्ये आपण तयार करून घेतलेली पुदिना, कोथिंबीर, लसूण आणि मिरचीची पेस्ट घालून घेऊया। यामध्ये पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे, पाव चमचा गरम मसाला घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर हे बघा, इथे आपलं हे बटाट्याचं स्टफिंग छान तयार झालेलं आहे। इथे आज आपण ठेचा पाव तयार करणार आहोत, तर त्यासाठी इथे मी तवा छान गरम करून घेतलाय। यावरती आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तुपाऐवजी बटरचा वापर सुद्धा करू शकता। आता तूप छान आपल्याला तव्यावरती व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे। यावरती 1.5 चमचा आपल्याला ठेचा घालून घ्यायचा आहे, जो आपण तयार करून घेतलेला होता। जर तुम्हाला हा ठेचा पाव तिखट हवा असेल तर ठेचा तुम्ही इथे जास्त सुद्धा वापरू शकता। आता हा ठेचा आपल्याला तुपावरती 2 ते 3 मिनिटं अशा पद्धतीने छान परतून घ्यायचा आहे। आता ठेचा छान परतून घेतलाय। इथे आता आपण पाव भाजून घेऊया। त्यासाठी इथे मी लादी पाव घेतले, पाव आतून छान कट करून घेतलाय। आता हा पाव आपल्याला दोघी साइडने छान भाजून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने हा पाव भाजताना आपण जो ठेचा वापरलेला आहे तो पूर्ण छान अशा पद्धतीने या पावाला कोट व्हायला हवा। आता तयार करून घेतलेली बटाट्याच्या भाजीचं स्टफिंग आपल्याला अशा पद्धतीने या पावावरती लावून घ्यायचं आहे आणि हे पाव आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत दोघी साइडने छान भाजून घ्यायचे आहे। हे पाव भाजताना उलथाण्याने थोडंसं प्रेस करून यांना भाजून घ्यायचं, म्हणजे पाव मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत भाजले जातात। इथे आपले पाव मस्त भाजून झालेले आहे। तयार झाला इथे आपला हा ठेचा पाव। आता हा ठेचा पाव चवीला आणखी चविष्ट तयार व्हावा त्यासाठी सगळ्यात शेवटी यावरती चीज किसून घालायचं आहे। असं चीज किसून घातल्यामुळे हा पदार्थ लहानच काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी 1 वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे। जे पीठ आपण चपातीसाठी वापरतो तेच पीठ घ्यायचे। अर्धी वाटी यात आपल्याला बारीक रवा घालून घ्यायचा आहे, तुम्ही जाड रवा सुद्धा वापरू शकता। पोहे खायचा 1 चमचा, साखर घालायची आहे। साखर घातल्यामुळे पदार्थ क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होतो। आता हे सगळे जिन्नस आपल्याला 2 ते 3 मिनिटं मिक्सरमध्ये चांगले फिरवून घ्यायचे आहे। बघू शकता इथे मी हे सगळे जिन्नस मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाव वाटी दही घालायचं आहे। दही नसेल तर तुम्ही इथे पाव चमचा लिंबू पावडर घालू शकता किंवा अर्ध्या लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालू शकतं। आता यामध्ये सुरुवातीला 1च वाटी पाणी घालायचं आहे, कारण इथे आपल्याला पाणी जसं लागेल तसं यामध्ये ॲड करत जायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण मिक्सरमध्ये 2 ते 3 मिनिटं फिरवून घेऊया। इथे मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। बघू शकता बॅटर फार घट्ट आहे। आता पुन्हा यामध्ये पाणी घालायचं आहे, साधारण त्याच वाटीने 1 वाटी यात मी पाणी घालून घेते आणि याला पुन्हा 2 ते 3 मिनिटं छान फिरवून घेते। इथे मी हे मिश्रण फिरवून घेतलेलं आहे। मिश्रणाची थिकनेस पाहून घ्या, या पद्धतीची ठेवायची आहे आणि हे मिश्रण तयार करण्यासाठी 2 वाटी पाणी इथे आपण वापरलेलं आहे। आता आपण याला एका बाउलमध्ये काढून घेऊया। चवीप्रमाणे यात मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाची थिकनेस जसं आपलं डोस्यांचं बॅटर असतं ना तशीच ठेवायची आहे। आता यावरती झाकण ठेवायचे आणि 5 मिनिटांसाठी बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा वापरलेला आहे। रवा थोडासा फुलला जातो, त्यामुळे 5 मिनिटं बॅटर मुरण्यासाठी ठेवायचं। 5 मिनिटं बॅटर चांगलं मुरल्यानंतर याला मिक्स करून घ्यायचं आहे।
इथे आपण गव्हाच्या पिठाचे क्रिस्पी आणि कुरकुरीत डोसे तयार करत आहोत। तर डोसे कुरकुरीत तयार होण्यासाठी पाव चमचा इनो घालून घ्यायचा आहे आणि बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता। आता डोसे तयार करण्यासाठी तवा गरम करून घेतला आणि याला तेल लावून ग्रीस करून घेतलं। तव्यावरती थोडासा पाण्याचा शिंतोडा मारायचा आहे आणि तवा हा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे। ही स्टेप केल्यामुळे तव्याचं टेम्परेचर हे कमी होतं आणि त्यामुळेच डोसे अजिबात तव्याला चिटकत नाहीत। अगदी परफेक्ट असे हे डोसे तयार होतात। आता डोसे तयार करण्यासाठी तव्यावरती आपल्याला 1.5 पळी डोस्यांचं बॅटर घालायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने हे बॅटर असं पसरवून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला एकाच साइडने भाजून घ्यायचा आहे। डोस्याची एक साइड भाजत आली की वरची बाजू अशी कोरडी होते। याला तेल लावून घ्यायचे। तेलाऐवजी तूप किंवा बटर सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा एकाच साइडने क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतलाय। आता आपण याला फोल्ड करून घेऊया। तुम्ही बघू शकता डोस्याला रंग खूप छान आलेला आहे आणि मस्त असा कुरकुरीत डोसा हा तयार झालेला आहे। दिसायला एवढा सुंदर दिसतो हा डोसा, त्यापेक्षा चवीला अप्रतिम लागतो। लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट बनतो। हा डोसा खोबऱ्याच्या चटणी सोबत, टोमॅटोच्या चटणी सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणी सोबत खाऊ शकतात। या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता ही खिचडी तयार करण्यासाठी 1 कप इथे मी तांदूळ घेतलेला आहे। इथे मी वाडा कोलम तांदूळ वापरत आहे। तुमच्या घरात जो तांदूळ असेल तो तुम्ही वापरू शकता। पाव कप यामध्ये आपल्याला तुरीची डाळ घालायची आहे, पाव कप मुगाची डाळ घालायची आहे आणि पाव कप इथे आपण आता मसूरची डाळ घालत आहोत। यामध्ये पाणी घालायचं आणि 2-3 वेळेस आपल्याला हे डाळ आणि तांदूळ चांगले वॉश करून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ वॉश करून घेतले। आता पुढची प्रोसेस बघूया। कुकरमध्ये 2 छोटे चमचे तेल घालून घेतलं। यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालायचं म्हणजे खिचडीची चव जास्त छान लागते। आता तेल आणि तूप चांगलं गरम झालेलं आहे। यामध्ये 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तडतडलेली आहे। आता यामध्ये आपण काही खडे मसाले घालून घेऊयात। आता मसाल्यांमध्ये 1 तेजपत्त्याचं पान घेतलेलं आहे, 2 मिरी आहे, 2 लवंग आहेत आणि 1 वेलची घेतलेली आहे आणि 1 इंच इथे मी दालचिनी घेतलेली आहे। आता हे मसाले आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे। पाव चमचा हिंग घालायचा आहे, 1 चमचा जिरं घालायचं आहे आणि 1 मोठ्या आकाराचा बारीक कापून घेतलेला कांदा यामध्ये घालून घ्यायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालून घेतली। 3 चमचे यामध्ये आता शेंगदाणे घालायचे आहे आणि कांदा मऊ होईपर्यंत 3 ते 4 मिनिटं आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती परतून घ्यायचा आहे। कांदा परतून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालून घ्यायची आणि हिला देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण 1 मोठ्या आकाराचं बारीक कापून घेतलेला टोमॅटो घालून घेऊयात। टोमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। बघा टोमॅटो देखील परतून झालेला आहे। आता यामध्ये आपल्याला पाववाटी वाटाणे घालायचे आहे, पाववाटी फरसबी घालायचं आहे, पाववाटी कच्चा बटाटा यामध्ये घालायचा आहे आणि पाववाटी गाजर घालायचं आहे। भाज्या तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता या भाज्या गॅसच्या हाय फ्लेमवरती 1 ते 2 मिनिटं परतून घ्यायच्या आहे। भाज्या परतून घेतल्या। आता यामध्ये मसाले घालूया। पाव चमचा हळदी पावडर घालायची, पाव चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालायचा आहे। यामध्ये मी तिखट वापरलेलं नाहीये कारण इथे आज आपण ताकातील लसूणी खिचडी बनवत आहोत। कारण खिचडीसाठी लसूणी तडका बनवायचा आहे तर त्यामध्ये आपल्याला तिखट घालायचं आहे, म्हणून मी यामध्ये तिखट नाही वापरलेलं। आता हे मसाले भाज्यांसोबत परतून घेतलेले आहे। यामध्ये आपल्याला हे डाळ आणि तांदूळ घालून घ्यायचे आहे। आता हे डाळ तांदूळ आपल्याला भाज्यांसोबत पुन्हा 1 ते 2 मिनिटं चांगले परतून घ्यायचे आहे। बघा डाळ तांदूळ परतून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर त्यासाठी ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपाने यामध्ये आपल्याला 4 कप पाणी घालून घ्यायचं आहे। इथे आज आपण रेस्टॉरंट स्टाईल खिचडीचे प्रकार बघत आहोत। तर खिचडी जी असते रेस्टॉरंटमधील तर ती सैलसर असते, त्यामुळे यामध्ये आपल्याला 4 कप पाणी घालायचं आहे म्हणजे आपली खिचडी मऊसूत अशी तयार होईल। यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता कुकरचं झाकण लावायचं आणि आपल्याला याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। बघा आता इथे आपली खिचडी शिजत आहे, तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस बघूया। ताकामधील खिचडी बनवण्यासाठी इथे मी 1 कप दही घेतलेला आहे। आता हे दही आपल्याला फेटून घ्यायचं आहे आणि दही घेताना इथे आपल्याला फ्रेश वापरायचं आहे, आंबट दही वापरायचं नाही।
इथे बघू शकता मी दही चांगलं फेटून घेतलेलं आहे। आता ज्या कपाने आपण दही घेतलेलं होतं त्याच कपाने यामध्ये आपल्याला 1 कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं हे जे ताक आहे तर ते तयार झालेलं आहे। आता झणझणीत लसूणी तडका बनवण्यासाठी इथे आपल्याला एका पॅन मध्ये 2 छोटे चमचे साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे। लसूण क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गुलाबी रंगावरती चांगला फ्राय करून घ्यायचा। असा जर लसूण फ्राय झाला तर याची टेस्ट खिचडीमध्ये अप्रतिम लागते। आता हा लसूणी तडका हलका थंड करून घ्यायचा आणि नंतर यामध्ये 1 चमचा आपल्याला मिरची पावडर घालून घ्यायची आहे। अशी मिरची पावडर आपल्याला नंतर वापरायची आहे, कारण जर खूप गरम असेल हे तूप तर मिरची पावडर लवकरही जळून जाते। बघा इथे आपला झणझणीत असा लसूणी तडका तयार झाला। इथे लसूणी तडका तयार होत होता तोपर्यंत इथे आपली खिचडी सुद्धा चांगली शिजली गेलेली आहे। आता झाकण काढूयात। तुम्ही बघू शकता मस्तशी मऊसूत इथे आपली ही खिचडी छान शिजली गेलेली आहे। जर तुम्हाला रेसिपीज आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे जो व्हिडिओ सगळ्यात आधी चॅनलवरती अपलोड होणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळते। आता जे आपण ताक तयार करून घेतलं होतं तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि याला मिक्स करायचं आहे। आता गॅसच्या अगदी मंदाचे वरती झाकण ठेवून याला 2 मिनिटं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। बघा इथे 2 मिनिट झालेले आहे। आता यावरचं आपण झाकण काढूया। बघू शकता मस्त अशी आपली ताकातील लुसलुशीत अशी ही लसूणी खिचडी तयार झालेली आहे। तुम्ही या खिचडीची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। सगळ्यात शेवटी यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि थोडंसं साजूक तूप घालून घ्यायचं, म्हणजे खिचडीची टेस्ट जास्त छान लागते। आता खिचडी आपण सर्व करून घेऊया। ही खिचडी चवीला तर अगदी भन्नाट लागते आणि लहान काही मोठे सुद्धा आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। खिचडी अशी प्लेट मध्ये सर्व करून घेतल्यानंतर खिचडीवरती तयार करून घेतलेला हा झणझणीत असा लसूणी तडका घालून घ्यायचा आहे। बघा मस्त अशी लुसलुशीत ताकातील लसूणी खिचडी तयार झाली। अशा पद्धतीने एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे यामध्ये बारीक रवा घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घालायची, 2 हिरव्या मिरचीचे यामध्ये काप घालायचे, 1 चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हळद घालायची आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं। आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सर्व कोळे जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे। आता थोडं थोडं यामध्ये पाणी घालायचं आणि याचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं पाणी घालून बॅटर बनवायचं, म्हणजे गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होत नाहीत। इथे मी याचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे। बॅटर तयार करण्यासाठी ज्या वाटीने गव्हाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीने इथे मी 3 वाटी पाणी वापरलं। बॅटरची थिकनेस बघून घ्या, अशा पद्धतीची आपल्याला ठेवायची आहे। जसं ताक असतं तशाच पद्धतीचं हे बॅटर आपल्याला ठेवायचं आहे। यावरती झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटांसाठी हे बॅटर आपल्याला मुरण्यासाठी ठेवायचं आहे, कारण यामध्ये आपण रवा घातलेला आहे। आता हे बॅटर मुरत आहे तोपर्यंत आपण एक चटपटीत अशी शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला भाजून घेतलेले शेंगदाणे घालायचे आहे। यामध्ये 2 हिरवी मिरची आणि 4 ते 5 लसणच्या पाकळ्या घालून घ्यायच्या, 1 वाटी कोथिंबीर घालायची, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि पाणी घालून आपल्याला चटणी अगदी बारीक अशी वाटून घ्यायची आहे। इथे मी ही चटणी वाटून घेतलेली आहे। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। त्यासाठी 3 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं घालायचं आहे। मोहरी आणि जिरं तडतडल्यावरती 4 ते 5 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि ही गरम गरम फोडणी आपल्याला चटणीवरती घालून घ्यायची आहे। तयार झाली इथे आपली चटपटीत अशी ही शेंगदाण्याची चटणी। आता 5 मिनिटांनंतर बघू शकता बॅटर सुद्धा चांगलं मुरलं गेलेलं आहे आणि यातील जो रवा आहे तर तो सुद्धा छान भिजलेला आहे। आता यापासून आपल्याला कुरकुरीत डोसे तयार करून घ्यायचे आहेत। त्यासाठी तवा अगदी कडकडीत गरम करून घ्यायचा। तवा गरम झाल्यावरती याला तेल लावून घ्यायचं आणि हे जे डोस्यांचं बॅटर आहे तर ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर तव्यावरती घालायचं आहे, कारण रवा हा तळाला जाऊन बसतो त्यामुळे। आता हे डोसेचं बॅटर अशा पद्धतीने आपल्याला तव्यावरती घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपल्याला क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत एका साइडने भाजून घ्यायचा आहे। आता हा डोसा हलकासा एका साइडने भाजत आला की वरची बाजू अशा पद्धतीने कोरडी होते। थोडंसं यावरती आपल्याला कडेने तेल घालून घ्यायचं आहे। आता हा डोसा आपण छान क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया। इथे मी हा डोसा क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेतला।
आता या डोस्याच्या कडा आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि डोसा फोल्ड करून घ्यायचा आहे। बघू शकता छान असा मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत हा डोसा तयार झाला। चवीला हा डोसा अगदी छान लागतो आणि हे डोसे भरपूर वेळ क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।